नमस्कार मंडळी, ठरलं तर मगचा आजचा म्हणजेच 25 नोव्हेंबरचा फ्रेश एपिसोड आज आपण पाहणार आहोत. तर कालच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की सायली जी आहे तर ती प्रतिमा त्याने घेऊन घरी आलेली होती. आता तिथे डॉक्टर वगैरे येऊन गेलेले होतात आणि हा सगळा सीन चालू असतो. आणि आजच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली जवळजवळ अगदी सत्याच्या जवळच पोचलेले आहेत. म्हणजेच की महिपतनीच तो ॲक्सिडेंट केला आहे हे जवळजवळ आजच्या भागामध्ये कन्फर्मच झालं आहे. तर पाहूया पुढे काय काय होतं ते. तर तोपर्यंत चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर सायली रविराजांना म्हणत असते की रविराज काका की प्रतिमा त्याच्या या पास्टशी महिपतचा काही संबंध असेल का, किंवा त्यांच्या ॲक्सिडेंटशी महिपतचा काही संबंध असेल का, आणि जर का प्रतिमा त्यांना एवढा त्रास होतोय तर हे सगळं तुमच्या भूतकाळाशी तर जोडलेलं आहे का, असं सायलीला संशय आल्या म्हणून ती रविराजांना विचारते. तर रविराज म्हणतात की कसं शक्य आहे सायली, अगं प्रतिमा त्या महिपत शिखरेला कधी भेटलीसुद्धा नसेल. त्यावर अर्जुन म्हणतो कदाचित प्रतिमा त्या महिपतला भेटलीसुद्धा असेल. आत्या तू ना एकदा नीट आठव, हा महिपत हा तोच आहे की ज्याच्या मुलीने खून केला आणि त्यामुळे शिक्षा मधुभाऊंना जेलमध्ये जावं लागलं होतं. तर तू त्या महिपतला कधी भेटलीस का, तू शांतपणे एकदा आठवण्याचा प्रयत्न कर ना. आता असं म्हणल्यानंतर प्रतिमा त्या आठवण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना सगळ्या अशा अस्पष्ट आणि दुसर अशा आठवणी आठवत असतात. रविराज म्हणतात आठवतंय का गं काही प्रतिमा, तू महिपतला बघून एवढी का घाबरलीस, तुला काही याचं उत्तर देता येतंय का, त्यांनी यापूर्वी तुला कधीही इजा पोचवण्याचा प्रयत्न केला होता का. आता प्रतिमा त्यांना नुसतं त्यांचे अस्पष्ट असा भूतकाळ आठवत असतो की महिपतने त्यांना कसं जाळलं हे ते सगळी चित्र जी आहेत तर ते त्यांना फक्त अस्पष्ट आणि दुसरं आठवत असतात, पण प्रत्यक्ष असं त्यांना क्लिअर काहीच ऐकायला येत नाही. आणि प्रतिमा त्यांना या सगळ्या गोष्टीचा त्रास होत असतो. त्यांना क्लिअर तर काही आठवत नाही आणि धड काही सांगता येत नाही. त्या नुसत्या बेचैन झालेले असतात आणि हैराण. प्रतिमा त्या सगळ्या आठवणी आठवून फक्त जोरात ओरडतात की तो अपघात म्हणून. सायली म्हणते अपघात काय प्रतिमा, त्या अपघात म्हणजे रविराज म्हणतात प्रतिमा तू अलिबागला असताना तुझा अपघात झाला होता का, म्हणजे तुझ्या चेहऱ्यावरती ज्या भाजलेल्या खुणा आहेत तर त्या तेव्हा झाल्या होत्या का, म्हणजे तेव्हा अपघात झालेला होता का. आता पुन्हा प्रतिमा त्या आठवायला लागतात, पण त्यांना काही केले आठवत नाही. पण त्यांना एवढं नक्की माहिती असतं की हा अपघात अलिबागला असताना झालेला नव्हता. आता त्यावरती अर्जुन म्हणतो की आत्या मला सांग तू नक्की कोणत्या अपघाताबद्दल बोलतेस. तर प्रतिमा त्यांना ते सांगताच येत नाही, फक्त तो अपघात एवढंच त्या म्हणत असते. त्या खूप प्रयत्न करतात पण त्यांना काही केले आठवत नाही. त्यांना फक्त महिपत आठवतो, तो एकदम दुसरंच आठवत असतो. प्रतिमा त्या म्हणतात अरे मला ना सगळं दुसरं आठवतंय रे, म्हणजे काय घडलं होतं काय नाही मला क्लिअर काहीच आठवत नाही, सगळं अस्पष्ट आणि दुसरं आहे. अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे. रविराज म्हणतात काही हरकत नाही प्रतिमा, तू एवढा त्रास करून घेऊ नकोस, काहीच हरकत नाही आठवलं तर हरकत नाही हां. त्या आणि प्रतिमा त्या डोक्याला हात लावून बसलेले असतात. तोपर्यंत सायली म्हणते की प्रतिमा त्या शांत व्हा आणि प्रतिमा त्यांना तिथंच त्या आराम करायला साईडला येऊन सायली म्हणते रविराज काका जेव्हा तुमचा ॲक्सिडेंट झाला होता त्यावेळेस तुम्हाला प्रतिमा त्या आणि छोटी तन्वी अजिबात सापडल्या नव्हत्या ना. याचा अर्थ असा असेल का की त्या दोघीजणी तिथून कुठेतरी निघून गेले असतील, किंवा कुणीतरी त्यांना तिथून कुणीतरी त्यांना घेऊन गेला असेल, असं काही असेल का. त्यावरती लगेचच अर्जुन म्हणतो की सिनियर मला एक गोष्ट सांग, तो अपघात झाला किंवा त्या अपघाताच्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट त्याच्या फाईल हे सगळं आहेत ना तुझ्याकडं. रविराज म्हणतो ऑफकोर्स आहे ना सगळं, मी त्या अपघाताबद्दलचं एक गोष्ट ना सगळी काही जपून ठेवली, थांबा मी तुला त्या फाईल सगळ्या आणून देतो असं म्हणतात. आणि 2 मिनिट रविराज तिथंच थांबतात. आणि रविराजांच्या लक्षात येतं की हा महिपतचा तर डाव नसेल. ते म्हणतात ह्या अपघातामागे जर का महिपत शिखरे असेल तर मी माझ्या हाताने त्याचा गळा आवळेन, आणि यासाठी मला अगदी फाशी किंवा जन्मठेप किंवा अगदी फाशी जरी झाली तरी मला त्याबद्दल काही वाटणार नाही. त्या महिपतला मारताना अगदी मला फाशीवर चढावं लागलं तरी 72 असं म्हणून रविराज तिथून फाईल आणण्यासाठी जातात. अर्जुन फक्त सिनियर म्हणतो पण ते काही ऐकत नाहीत आणि फाईल आणण्यासाठी निघून जातात. आता इकडे दुसरा सीन दाखवलेला आहे प्रियाचा. सुभेदारांच्या घरामध्ये प्रिया फेऱ्या मारत असते आणि विचार करत असते की त्या महिन्याचा अजून कसा काय फोन आला नाही, तिथे काय घडलं असेल हे कळण्यासाठी दुसरा कोणताच मार्ग नाही आहे, काय झालं असेल म्हणून प्रिया फेऱ्या मारून विचार करत असते.
आता प्रिया त्या सदाशिव आणि मैनावतीला फोन लावते, तर ते सदाशिव ना खात बसलेला असतो. रिंग वाजते, मैनावती म्हणते फोन उचला, तुमचा फोन वाजतोय. आता सदाशिव फोन उचलतो आणि म्हणतो की हॅलो. त्याचं तोंड गच्च भरलेलं असतं, त्याला नीट बोलताच येत नाही, नुसतं हॅलो हॅलो करून उरत असतो. तिकडून प्रिया म्हणते की मी तन्वी बोलते. सदाशिव म्हणतो तन्वी, 1 मिनिट 1 मिनिट. मैने ये इकडं, तन्वीचा फोन आहे. मैना तोपर्यंत ते स्पीकरवर टाका लवकर लवकर. आता ते स्पीकरवर फोन टाकतात. तिकडून प्रिया म्हणते, सदाशिव म्हणतो बोल काय म्हणतेस. प्रिया म्हणते काय म्हणतेस काय म्हणतेस, मी बोलायला फोन केलाय का, तुम्ही काय म्हणताय ते सांगा. ते अर्जुन आणि सायली तिथं आले होते का, त्या अर्जुन सुभेदारला तुम्ही काय सांगितलं. त्यावर सदाशिव म्हणतो अर्जुन सुभेदार इथं आले होते आणि तिथं त्यांना तू जे सांगितलं मी तसंच सांगितलं. महिपत शिकरेचं आम्ही त्यांना नाव सांगितलं. प्रिया म्हणते मग हे सगळं तुम्ही मला कॉल करून का नाही सांगितलं, मी ते कधीपासून तुमच्या फोनची वाट बघते. मैनावती म्हणते अगं पण तुझा नंबर कुठे आमच्याकडे, ह्यांच्या मोबाईलमध्ये तुझा नंबर सेव्ह नाही आहे. त्यावेळेस प्रियाला आठवतं की तिने कसं टीना बोलते म्हणून मैनावतीला फोन करून सांगितलेलं असते की घरामध्ये चोर शिरलेत म्हणून, आणि म्हणून ती चापसते आणि म्हणते बरं ठीक आहे, आता हा नंबर आलाय ना तुमच्याकडे, तर आता हा नंबर सेव्ह करून ठेवा. सदाशिव म्हणतो बरं सेव्ह करतो हां. आणि आता प्रिया फोन ठेवणार असते तोपर्यंतच मैना म्हणते की अगं ते वाण्याचं सामान आणायचं होतं, पण पहिला बिल दिल्याशिवाय तो दुसरं सामान देतच नाही आहे ना. तर प्रियाच्या लक्षात येतं. मग प्रिया म्हणते बरं पाठवते पैसे हां. आणि मग सदाशिव अजून काही मागणार असतो. तोपर्यंत लगेच प्रिया फोन कट करते आणि फोन ठेवल्यानंतर मैना आणि सदाशिव एकमेकाला टाळ्या देऊन म्हणतात की कसं काय काढले का नाही पैसे बरोबर तिच्याकडून. आणि त्याच्यानंतर प्रिया म्हणते की जाऊ दे, पण ह्या मैनावतीची ना चांगलीच मदत झाली. ती आता अर्जुन आणि सायली महिपतवरतीच डाऊट घेते. आता इथे दुसरा मंदिरातील सीन दाखवलेला आहे. सचिन आणि समीरा मंदिराच्या बाहेर आलेले असतात आणि ते दोघं बोलत असतात. समीरा म्हणते काय छान सुरू आहे ना पूजा, खूपच प्रसन्न वाटतंय. सचिन म्हणतो तू खुश आहेस ना. तर समीरा म्हणते हो. तर तो म्हणतो मग मी सुद्धा खूपच खुश आहे. तर असं बघून सचिन त्याचा मोबाईल उघडतो, तर त्याच्यामध्ये त्याला अस्मिताचे मेसेजेस आलेले असतात आणि त्यामध्ये अस्मिताने लिहून पाठवलेलं असतं की मी आता दिल्लीला येते म्हणून. आणि सचिन बघतो आणि म्हणतो हे काय अस्मिता आता दिल्लीला जाते मला भेटायचं म्हणून, मला आत्ताच्या आता इथून निघायलाच हवं. आणि जोरात म्हणतो की ओ नो. तर आता लगेच समीरा त्याच्या मोबाईलकडे बघायला जाते, तर फोन बंद करतो आणि म्हणते काय झालं. तर म्हणतो अगं आपला फोन बाजूला होता ना, पूजेमध्ये असल्याला म्यूट होता, त्यामुळे मी कॉल्स बघू शकलो नाही. आणि ना ते ऑफिसचे मेसेजेस आलेत ग काहीतरी की एक टेक्निकल इमर्जन्सी आहे आणि त्यासाठी मला जावंच लागेल. समीरा म्हणते आत्ता आणि असं अचानक. त्यावर सचिन म्हणतो की सॅम ट्राय टू अंडरस्टँड, मी आत्ता पूजेसाठी सगळी कामं बाजूला सारून आलोच ना, आता मला माझं काम आणखीन इग्नोर नाही करता येणार. समीरा म्हणत असते अरे पण अण्णा तिथे बसले, तर तू असं अचानक पूजेतून नाही जाऊ शकत. सचिन तिचं ऐकूनच घेत नाही, आठव म्हणत असतो आणि म्हणतो की मी तुला कळवतो ना सगळं. समीरा म्हणते अरे सचिन थोडासाच वेळ राहिला आता फक्त पूजेला, मग नंतर तू जा. तोपर्यंत सचिन बोलवतो, रिक्षात बोलवतो आणि म्हणतो की मी तुला कळवतो, आय एम रिअली सॉरी. आणि लगेच बाय करून रिक्षातून तिथून निघून जातो. इकडे समीरा म्हणत असते थांब, पण तो तिचं काहीच ऐकत नाही. आता पुढचा सीन लगेच दाखवलेला आहे. सुमन इकडे सूप घेऊन आलेली असते प्रतिमा त्यांना आणि म्हणते की वहिनी टोमॅटो सूप आणलंय तुमच्यासाठी, तुम्हाला आवडतंय ना, घ्या बरं. प्रतिमा त्या अतिशय तोंड वाकडं करतात, त्यांना काही खावं वाटत नसते. तर सायली म्हणते प्रतिमा त्या तुम्ही आराम करा हां, मी आहेच इथे बाहेर. प्रतिमा त्या इथंच सूप पित असतात आणि आता सायली आणि अर्जुन दोघांना बोलायचे म्हणून रूमच्या बाहेर येतात आणि आता दोघेजण बोलत असतात. रूमच्या बाहेर आल्यानंतर सायली म्हणते काय हो असं बाहेर का बोलवलं. अर्जुन म्हणतो की जरा बोलायचं होतं तुला, पण प्रतिमा त्यांच्यासमोर महिपतबद्दल काही बोललं तर त्यांना परत त्रास होईल ना, म्हणून तुला बाहेर बोलवलं. सायली म्हणते महिपतबद्दल काय बोलायचं तुम्हाला. तर अर्जुन म्हणतो ऐक मी मधुभाऊंना भेटायला गेलो होतो आणि तिथे त्यांना तुझा लहानपणीचा हा फोटो दाखवला. तर मधुभाऊ म्हणाले की हा फोटो तुझा नाहीच आहे. आता अर्जुनने तो जो छोट्या बबलीचा फोटो ना तो दाखवला असतो. आता अर्जुन म्हणतो हा जर फोटो तुझा नाही आहे तर हा फोटो तुझ्या गाठोड्यामध्ये कसा काय सापडला. सायली म्हणते मला नाही माहिती. तर अर्जुन म्हणतो म्हणजे तुझ्या गाठोड्याला कुणी आणखीन हात लावला असेल का. सायली म्हणते नाही हो माहिती. मग अर्जुन म्हणतो बघ हां आश्रमातलं कुणी असेल का. तर सायली म्हणते नाही हो, आमचे गाठोडे तर मधुभाऊंच्या ताब्यात होते आणि तिथे तर कुणीच हात लावत नव्हतं. तर अर्जुनला अचानकच क्लिक होतं. अर्जुन म्हणतो की राईट
विलास महिपतचा माणूस होता ना, मग आता हे सगळं विलासनेच केलं असेल का? तर सायली म्हणते विलास तर मधुभाऊंना आश्रम विकण्यासाठी तयार करण्यात आलेला होता, त्याला माझ्यात आणि माझ्या डॉक्युमेंटमध्ये काय इंटरेस्ट? तर अर्जुन म्हणतो तेच तर कळत नाही आहे, तुझ्या शाळेच्या रजिस्टरमध्ये सुद्धा हाच फोटो आहे आणि तिथे सुद्धा हा फोटो महिपतनेच बदललेला असेल. आणि सदा, मैना आणि ती बाई हे सगळ्यांनी तर ती लोक जी आहेत तर ती लोक तर महिपतचं नाव घेत होती, म्हणजेच त्यांनाही महिपत कोण आहे हे त्यांनाही चांगलंच माहिती आहे. तुझी आणि मैनाची DNA टेस्ट आधी केली होती ना, तर ती निगेटिव्ह आली, पण आताची जी आहे तर मॅच नाही झाली आणि अगोदरची जी आहे तर ती पॉझिटिव्ह झाली. म्हणजे तुझे आणि मैनाचे जे काही सॅम्पल्स बदलले गेलेत ना, त्यावर सायली पटकन म्हणते महिपतचाच हात असेल. अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली माय पॉईंट. हा महिपत असं म्हणतो, तितक्यातच मागे वळून बघतो तर सुमन आलेली असते आणि सुमन विचार करते की हे दोघे जण महिपतबद्दल काय बोलत असतील, त्यांना महिपतच्या आणि यांच्या मैत्रीबद्दल काही कळालं असेल का? तर सायली म्हणते सुमन काकू प्रतिमात्याने सूप प्यायलं ना? सुमन म्हणते की हो प्यायल्या, आता त्या आराम करतायत आणि मी आलेच म्हणून तिथून सुमन विचार करतच निघून जात असते. आता इथे संध्याकाळ झालेली असते आणि महिपत साक्षीकडे म्हणजे समीराकडे येतो, तर तिथे सगळ्या गोष्टी हॉलमधल्या अस्ताव्यस्त पडलेल्या असतात आणि समीरा तिथं शून्यात नजर लावून बसलेली असते. महिपताचा तिथे येतो त्याच्याजवळ आणि तिला म्हणतो की काय ग? तोपर्यंत समीरा म्हणते की तुमच्या साक्षी शिकरेला पहिल्यांदा कुणीतरी हार्ट केलं. तर महिपत म्हणतो पोरी मला जरा समजलं असं बोल की. त्यावरती लगेचच साक्षी म्हणते की आयुष्यात पहिल्यांदा कोणाच्या तरी प्रेमात पडली होती मी अण्णा. सचिनच्या प्रेमात पडली होती आणि त्यांनी मला फसवलं अण्णा असं म्हणते. आणि लगेचच इकडे दुसरा सीन दाखवलेला आहे. अस्मिता दिल्लीला आलेली असते आणि दिल्लीला जो सचिनचा रूम नंबर असतो त्या रूमपाशी येते आणि दरवाजा वाजवते आणि विचार करते की अस्मिता दरवाजा वाजवते तर आतून कुणीच दरवाजा उघडत नाही. आणि अस्मिता म्हणते रिसेप्शनवरती सचिनचा रूम नंबर तर हाच सांगितलेला होता, मी तर बरोबर आलेला आहे, मग तो आता दरवाजा का नाही उघडत आहे? कदाचित तिला असं वाटतं की सचिन पनवेलमध्ये असेल का काय. म्हणते की तो आत नसेल का, म्हणजेच तो पनवेलमध्येच असणार ना, असं म्हणून अस्मिता पुन्हा दरवाजा वाजवायला लागते आणि ती एकदम घाबरलेली असते. पुन्हा इकडे महिपतचा सीन दाखवलाय. महिपत म्हणतो फसवलं, पण म्हणजे मंदिरात तर तुम्ही दोघं जण हसत खेळत बोलत होतात. त्यावरती साक्षी म्हणते कॉल्सच उचलत नाहीये, माझा रिप्लाय करत नाहीये कुठल्याही माझ्या कॉल्सला. तो ज्या पद्धतीने हे सगळं सोडून गेलाय ना, तर अण्णा तो परत येणार नाहीये असं वाटतंय अण्णा मला, की तो आता इथून निघून गेला अण्णा, तो आता निघून गेलाय म्हणून ती रडायला लागते. आता इकडे अस्मिता पुन्हा दरवाजा वाजवत असते. तोपर्यंत सचिन दरवाजा उघडतो. अस्मी तू खरंच आलीस, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. ती म्हणते तू दरवाजा उघडत नाहीये. तो म्हणतो अगं मी झोपलो होतो आणि तू बाहेर का उभीस, ये ना आत ये, कमॉन ब्युटिफुल आत ये, असं म्हणून अस्मिता आतमध्ये जाते. पुन्हा आता इकडे महिपतचा सीन दाखवलेला आहे. महिपत साक्षी म्हणते अण्णा त्याचं नाही ते सामानच नाही आहे, मी त्याला इतकी कॉल करते पण तो एक रिप्लाय करत नाही आहे मला. आता महिपतला पण आश्चर्य वाटतं. ती म्हणते मी सॅम आहे ना त्याच्या सॅमला सोडून गेलाय तो इथून अण्णा असं कसं होऊ शकतो, मला सोडून गेलाय अण्णा तो. महिपतला आता इतका राग येतो की साक्षी तिची रडत असते त्या सचिनसाठी आणि म्हणत असते की तो मला सोडून गेलाय म्हणून. आता महिपत इतका चिडतो आणि म्हणतो की तो त्या गडकरीला तू खेळवलंस, त्यावेळेस सुद्धा तू साखरपुड्यातून निघून गेलीस, गडकरीला खेळवलं, त्यावेळेस तुझ्या डोळ्यात अजिबात पाणी आलं नाही. आणि तो कोण, तो कॉलेजमधला तुझा मुलगा कुणाल, त्या कुणालनी तर ना त्यानं तर पार फासानं लटकून घेतलं होतं स्वतःला, तरीही तुझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं नव्हतं. मग आता हा कोण, कुठला सचिन दीक्षित, त्याच्यासाठी तुझ्या डोळ्यात पाणी आलं, माझ्या लेकराच्या डोळ्यात पाणी आलं. सचिन आणि अस्मिताचे सीन दाखवलेला आहे. सचिन म्हणतो अस्मी तू इथे दिल्लीला येणार म्हणाली होतीस, पण इथे येऊन अशी अचानक धडकशील असं वाटलं नव्हतं. अस्मिता म्हणते मी इथं आलेली तुला आवडलं नाही आहे का? सचिन म्हणतो वॉटर बेश अस्मी, अगं तुला माहिती आहे तो इथं येऊन मला सरप्राईज दिल्यामुळे मला जाम बरं वाटलंय, असं कसं म्हणतेस बरं तू? आणि अस्मिता यू नो तुला काही आयडिया आहे का मी तुला किती मिस करत होतो? अस्मिता म्हणते मग तरीही तू मला कुठे बोलवलंस? आता सचिन म्हणतो अगं मी कॉन्फरन्स रूममध्ये बिझी असणार आणि तुला इथं बोलून काय उपयोग होता, मी माझ्या कामात असतो ना. पण ठीक आहे, पण आता तू आलीस ना तर आता मी काही करून तुझ्यासाठी वेळ काढणार म्हणजे काढणारच. बरं ऐक, मी ना तुझ्यासाठी तुझं डिनर झालेलं आहे का?
का मी ऑर्डर करू? तर अस्मिता म्हणते खाल्लं आहे मी फ्लाईटमध्ये. त्यावरती लगेच सचिन म्हणतो बरं ठीक आहे, तू बस तरी रिलॅक्स बस इथे, असं म्हणून तो लगेचच म्हणतो की मी तुझ्यासाठी डेझर्ट मागवतो म्हणून. आणि त्याच्यानंतर लगेचच कॉल करतो आणि म्हणतो की माझ्या रूममध्ये डेझर्ट पाठवा म्हणून. साक्षी महिपतला म्हणत असते की अण्णा मी त्याला खेळवत नव्हते, अण्णा अजिबात मी त्याला खेळवत नव्हते. माझा ना त्याच्याशी ओळख वाढण्यामागे माझा एक हेतू होता अण्णा. हेतू असा होता की मी त्याच्याशी मला देश सोडून जायचं होतं, पण मी खरंच त्याच्या प्रेमात पडले अण्णा, असं म्हणून समीरा रडत असते आणि म्हणते की तो मला लाईफ पार्टनर म्हणून हवा होता. आयुष्यभरासाठी मला तो लाईफ पार्टनर म्हणून हवा होता. मला कायमस्वरूपी UKला सेटल व्हायचं होतं आणि पण त्याने माझ्या प्रेमाची ना अजिबातच किंमतच ठेवली नाही आहे. आता कुठे शोधू मी त्याला अण्णा? आता मी काय करू? कुठे शोधू त्याला? असं म्हणत असते. त्यावर लगेच महिपत म्हणतो की आता त्याला तू नाही शोधणार, मी शोधणार साक्षी, मीच शोधणार. कारण महिपत इतका चिडलेला असतो. त्यामुळं म्हणतो की ज्याच्यामुळं तू रडलीस ना त्यापुढं तर तुझ्या पुढे आता तो रडणार. आणि जर का तुला खरंच फसवलं असेल ना तर त्याचे असे बारीक तुकडे करून टाकणार आहे मी. त्याचे बारीक तुकडे की दाडांना खायला घालणार. आता तू नाही त्याला शोधायचं, आता त्याला मी शोधणार, असं म्हणतो महिपत. आणि आता लगेच दुसरा सीन दाखवला. अस्मिता हॉटेलमध्ये एक कार्ड बघते आणि त्या कार्डवरती लिहिलेलं असतं की सचिनची या कार्डवर लिहिलेली वेळ तर फक्त 2 तासापूर्वीची, असं हे कार्ड अस्मिता बघते आणि जोरात ओरडते आणि म्हणते सचिन हे काय? तर सचिन म्हणतो काय? तर अस्मिता म्हणते या कार्डवरती तुझा चेकिंग टाईम फक्त 2 तासापूर्वीचा दिसतोय, म्हणजे तू हॉटेलमध्ये आत्ता आलायस का? आता सचिन इतका घाबरतो, त्याला काहीच बोलायला कळत नाही. अस्मिता म्हणते म्हणजे तू माझ्याशी खोटं बोलतोयस, तू दिल्लीला आत्ता आलायस? तर लगेच सचिन म्हणतो अस्मी अगं तुला असं वाटतंय का की मी तुझ्याशी खोटं बोलतोय म्हणून? सचिन म्हणतो अस्मी अगं तुला असं वाटच कसं शकतं? मी गेले काही दिवस दिल्लीतच राहतोय. तेव्हा अस्मिता म्हणते मग हा चेकिंग टाईम एक्सप्लेन कर. सचिन म्हणतो हो कारण इतके दिवस ना मी दिल्लीच्या दुसऱ्या हॉटेलमध्ये राहत होतो, ते हॉटेल मला आवडलं नाही म्हणून मी आत्ता इथे शिफ्ट झालो आहे. पण तरीही या सगळ्यावरून तू माझ्यावरती संशय घेतलास, दॅट्स रिअली व्हेरी हार्टफुल अस्मी, असं म्हणतो. आणि लगेच रागवण्याचं नाटक करतो आणि म्हणतो की मला खूपच वाईट वाटले. तर अस्मिता म्हणते की नाही रे सचिन, नाही मी तुझ्यावरती संशय नाही रे घेतला, पण हे कार्ड बघितलं आणि मला असं वाटलं. आणि म्हणते की ट्राय टू अंडरस्टँड प्लीज सचिन, माझे ना खूपच मूड स्विंग्स होत आहेत, त्याच्यामुळे ना मला असं सगळं वाटतंय. त्यावर सचिन म्हणतो ओके आय अंडरस्टँड ब्युटिफुल, काही हरकत नाही म्हणून. आणि त्याच्यानंतर म्हणतो की पण ऐक तू ना आता एकटी नाही आहेस, आता माझा पूर्ण वेळ हा तुला देणार आहे, आता मी पूर्ण वेळ तुझ्यासोबत असणार आहे, असं म्हणतो. आणि आता सचिन तो तिलाही फसवतच असतोय. आता लगेचच पुढचा सीन दाखवलेला आहे. आता इकडे सायली आणि अर्जुनचा सीन दाखवलेला आहे आणि दोघेही म्हणतात की महिपतलाच अडकवलं पाहिजे. आणि दोघेही एकत्र बोलण्यामुळे सायली म्हणते तुम्ही माझी नक्कल करताय का? अर्जुन म्हणतो तुझी नक्कल का? काय संबंध? सायली म्हणते मग तुम्ही मी जे बोलाल तेच बोलतात का? कारण अर्जुन म्हणतो कारण बायको आपण सुपर डुपर आहोत, कारण मी जे विचार करतो तेच तू करते, म्हणून तर मी जे बोललो तू तेच विचार करते. तर ते म्हणते नाही अरे दोघंही भांडतात आणि म्हणतात. अर्जुन म्हणतो नाही ते सेमच आहे. सायली म्हणते पण तुम्ही असं बोलात तर मला कसं सुचणार? अर्जुन म्हणतो पण सुचलं ना आपल्या दोघांना एकसारखं सुचलं. तर सायली म्हणते पण आता आपल्याला महिपतला लक्ष करायला हवं. अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली, पण मला लक्ष हा जो शब्द आहे ना तोच सुचत नव्हता. सायली म्हणते बरं आता आपल्या दोघांना सुचलेलं ना, मग आता ते कसं करायचं याचा विचार करूयात ना आपण दोघं. त्यावरती अर्जुन म्हणतो हो राईट, आता आपल्याजवळ असलेल्या सगळ्या लिंक ज्या आहेत तर त्या महिपतपर्यंत जात आहेत. याचा एकच अर्थ आहे की प्रतिमा त्या महिपतला बघून घाबरते आणि कोणत्या तरी अपघाताबद्दल बोलते की याचाच अर्थ पण तो अपघात तिला नक्की आठवत नाही आहे, पण म्हणजेच तो अपघात हा अलिबागमध्ये झालेला नक्कीच नसणार आहे. 99% तो सिनियर आणि तन्वीचाच ॲक्सिडेंट असणार आहे, म्हणजेच हा जुना अपघात दिसतोय. त्यावरती अर्जुन म्हणतो 20-22 वर्षापूर्वी झालेल्या अपघाताची महिपत कसा काय कनेक्टेड असू शकतो आणि हे शोधायचं कसं? सायली म्हणते मला तर वाटतं की प्रतिमा त्यांच्या स्मृतीवरती जोर देण्यात काहीच अर्थ नाही आहे, आपणच काहीतरी करायला हवं आहे. अर्जुन म्हणतो हो. पुढे सायली म्हणते मी काय म्हणते आपण थेट महिपतला जाऊन विचारायचं का? अर्जुनला आता काय बोलावं समजतच नाही. अर्जुन म्हणतो वा व्हॉट अ ब्रिलियंट आयडिया, म्हणजे बायको ही कल्पना माझ्या डोक्यात आलीच नाही आहे.
आपण एक काम करूया, आपण ना आता काय करू, महिपतच्या घरी जाऊ. मग तू त्याला, मग महिपत दार उघडेल, आपल्याला बघेल आणि म्हणेल अरे या तुम्ही, बसा बसा बसा. मग लगेचच मग तो आपल्याला कॉफी ऑफर करेल. मग तू सांग, मग मी ना घेतलेला चहा घेते. अर्जुन तर तिची मजा करत असतो आणि म्हणतो की मग चहा घेऊन झाला की मग महिपतला विचार, भाऊजी आम्ही तुमच्या मुलीला जेलला मध्ये पाठवलं, तिथं ती मेली, हे सगळं तुम्ही विसरलं असालच ना, मग आता आमची मदत कराल का प्लीज. आता तुम्ही मला सांगा की प्रतिमा त्याचा आणि किल्लेदार फॅमिलीचा जो ॲक्सिडेंट झाला त्याच्याशी तुमचा काय संबंध आहे. आणि मग महिपत पोपट्यासारखं सगळं सांगून टाकेल तुला. तर आता अर्जुन हे सगळं चेष्टेने बोलत असतो आणि म्हणतो की आपण एक काम करू, आपण तिथे व्हिडिओ कॅमेरा लावू आणि महिपतला सांगू की तू बोल, आम्ही रेकॉर्ड करतो. चालेल का असं, उठ 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 चल पटकन चल आणि आपण असं करू असं म्हणून रागाने न बघतो. आता सायलीच्या लक्षात येतं. सायली म्हणते एवढं काही तिरकसपणे बोलण्याची गरज नाही महिपतच्या घरी जाऊन काही उपयोग होणार नाही, एवढं बोललात तरी चाललं असतं. आणि अर्जुन पुढे म्हणतो हो चाललं असतं, मग आधी नीट विचार करायचा ना. त्यावरती लगेच सायलीला एक आयडिया आठवते की अगोदर महिपतने कसं अर्जुन आणि सायलीच्या गाडीवरती लिहिलेलं होतं की आता तुम्ही तुमचे शेवटचे दिवस मोजायला सुरू करा. त्यांच्या घरावरती दगडफेक केलेली होती, त्यानंतर घरामध्ये चिठ्ठी टाकलेली होती. आता ह्या सगळ्या जुन्या आठवणी सायलीला आठवतात की पूजेच्या वेळेस कशी दगडफेक झाली होती. तेव्हा सायली म्हणते सुचलं, आता मला सुचलं. तेव्हा अर्जुन म्हणतो काय. सायली म्हणते तुम्हाला आठवतं महिपतने आपल्याला कसं काय घाबरवलं होतं, ते त्यांनी आपल्याला गाडीच्या काचेवरती लिहून धमकी दिलेली होती. आता आपण काही केलेलं नव्हतं म्हणून आपण खंबीर राहिलो, अजिबात घाबरलो नाही. पण जर का खरंच एखाद्याने गुन्हा केलेला असेल तर अर्जुनच्या लक्षात येते की हा प्लॅन किती चांगला आहे. तो जर का खरंच एखाद्याने गुन्हा केला असेल तर तो नक्कीच घाबरणार ना. तर हा प्लॅन अर्जुनला आवडतो. पण सायलीला काय वाटतं की ही प्लॅन चांगला नाही का काय, म्हणून ती सायली पुन्हा गप्प बसते की जाऊ दे म्हणून. आणि अर्जुन म्हणतो की नाही राईट, या प्लॅनमुळे ना महिपत नक्कीच घाबरेल. सायली म्हणते बरोबर आहे, पण मागे तुम्ही एकदा म्हणाला होतात की गुन्हा कसा घडला हे जर शोधायचं असेल तर गुन्हेगारासारखाच विचार करायला हवं. आणि अर्जुन म्हणतो मग आपल्याला रस्ता सापडत जातो. सायली म्हणते आता आपण महिपतने जे केलं ना तेच करूयात. आठवा बरं तुम्ही की महिपतने काय काय केलं ते. आता इथे नंतर दोघांचं हे म्युझिकल बोलणं दाखवले, हे सगळं आठवत असतात. महिपतने आतापर्यंत काय काय केलं ते दोघंही डिस्कशन करतात. आणि मग फायनली सायली म्हणते आता आपण महिपतचा खेळ त्याचाच त्याच्याशी खेळवायचा आणि त्याला त्याच्यावरती मात द्यायची. कधी ना कधी तर तो आपल्या जाळ्यामध्ये अडकून सगळं काही खरं सांगून बसेलच ना. अर्जुन विचार करत असतो. सायली म्हणते कशी वाटली ही कल्पना. त्याच्यानंतर अर्जुनला वाटलेलं असतं की अर्जुनला ही कल्पना पटलेली असते, पण सायलीला वाटलेलं असते की नाही आहे, कल्पना आवडली नाही. म्हणतो बरं ठीक आहे जाऊ दे, आपण दुसरं काहीतरी आयडिया करायची का. अर्जुन म्हणतो बायको अगं ही किती छान आयडिया आहे. सायली 2.0 एकदा सुरू होती ना तेव्हा कोणाचं काहीच ऐकत नाही आहे. तो ठरवलंच ना, आता आपण तेच करूयात. सायली म्हणते हो ना, मग आपण अशीच आपली ओळख लपवून महिपतला एक एक इशारा देत जाऊया, चालेल का. आधी तर तो गोंधळून जाईल, मग संतापेल आणि त्याच्या काहीच लक्षात येणार नाही आणि तो शेवटी घाबरेल आणि त्याचा खूप मोठा गुन्हा कोणाला तर माहिती आहे याची खात्री पटल्यावरती स्वतःच तो त्याचा तोल घालवून बसेल. अर्जुन म्हणतो वाव करेक्ट, एक्झॅक्टली असंच होईल. आणि मग दोघंही हातात घेऊन म्हणतात ठरलं तर मग आता मिशन महिपत शिखरे. आणि हा भाग इथेच संपलेला आहे. आता अर्जुन आणि सायली जवळजवळ सत्याच्याच जवळ आलेले आहेत. उद्याचा भाग तर अतिशय इंटरेस्टिंग दाखवणार आहेत. तर पाहूया उद्याच्या भागात काय होतं ते. तोपर्यंत माझ्यावरती सिरीला प्लीज सबस्क्राईब करा. आता अर्जुन आणि सायली रात्रीच्या वेळेला महिपतच्या घराबाहेर गेलेले असतात. सायली म्हणत असते महिपत अजून एवढा वेळ झाला तरी घराच्या बाहेर का आलेला नाही. तेवढ्याच वेळात महिपत फोनवरती बोलण्याकरता कोणाच्या तरी फोनवर बोलताना बाहेर येत असतो आणि म्हणतो की सारखे फोन कट करू नको, मी येतोय ना, आधी माझं टाळकं आऊट झालं आहे असा महिपत म्हणत असतो. तोपर्यंत एक अननोन माणूस अर्जुन सायली पाठवतात आणि त्याच्या हातामध्ये एक चिठ्ठी देतात आणि त्याच्यावरती असं लिहिलेलं असते की 20 वर्षापूर्वी तो जो अपघात केलास ना तर तो मला माहिती आहे म्हणून. आणि हे बघून महिपत अतिशय घाबरतो. आणि इकडे समीराच्या लक्षात आलेलं असतं की सचिनने त्याचे जे काही अकाउंट्स होते ते सगळे डिलीट केले. समीरा म्हणत असते तो असं कसं काय केलंस, तू नाही करू शकत हे सगळं. म्हणून समीरा अतिशय रडते पडते आणि शेवटी ती आत्महत्याचा प्रयत्न करते आणि हाताची शिर कापून घेते आणि तिथंच ती पडलेली दाखवली. आणि इकडे महिपतला चिठ्ठी सापडलेली असते की 22 वर्षापूर्वी तू काय केले ते आम्ही पाहिलंय म्हणून. आता भेटूया उद्याच्या भागामध्ये. उद्याचा भाग अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे. तर काय होतंय नक्की पहा आणि पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा माझी आवडती सिरियल. तोपर्यंत बाय.